युद्धाच्या 12व्या दिवशीही आखात होरपळलं. इस्रायल आणि अमेरिकेचे इराणवर जोरदार हल्ले. इराणकडूनही बॉम्बचा कडवा मारा. युद्धबळींचा आकडा 1300च्या पार. इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे व्यावसायिक गॅसची टंचाई, केटरिंग उपलब्ध नसल्यामुळे अनेक लग्न लांबणीवर, तर IRCTC सह मुंबई महापालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या कॅन्टीनवरही परिणाम. युद्धामुळे शेतकरीही दुहेरी संकटात. निर्यात ठप्प झाल्यानं शेतमाल कवडीमोल, तर PVC पाईपच्या किमती वाढल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. अमेरिका विरुद्ध इराण युद्धावरून देशात राजकारण शिगेला. काँग्रेसकडून युद्धातही राजकारण सुरू. मोदींचा घणाघात, तर पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या प्रभावाखाली. अरविंद केजरीवालांचं टीकास्त्र. रिलायन्सच्या मदतीनं अमेरिका टेक्सासमध्ये ऑइल रिफायनरी उभारणार. $300 अब्ज करार. रिलायन्सची रिफायनरी जगातील सर्वात शुद्ध असेल, ट्रम्प यांचा दावा. पुढच्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्र UAE आणि सिंगापूरलाही मागे टाकणार. अर्थसंकल्पातील चर्चेदरम्यानच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा विश्वास. विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधातील अविश्वास प्रस्तावावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने. आवाजी मतदानानं अविश्वास प्रस्ताव नामंजूर. अध्यक्ष कोणत्याही पक्षाचे नाही तर सभागृहाचे असतात. अमित शहांचा हल्लाबोल. तेरा वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढण्यास कोर्टाची परवानगी. देशात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामरणाला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.